आजचा रंग निळा असला तरी आजचा रंग गुलाबी आहे असं सांगून मी पप्पूच्या पप्पांना निळा शर्ट घालायला दिला आणि ते तो घालून गेले सुद्धा ऑफिसला. कशी गंमत. म्हटलं आता निळ्या रंगामध्ये आपण काय खायचं, तर मग हार्पिक पण निळच असतं आणि कोलिन पण तसं निळच आहे आणि हा साबण तर निळा असतोच. पण म्हटलं हे खाल्ल्यानंतर मला काही झालं तर मग उरलेल्या रंगांची व्हिडिओ तुमच्यासाठी मी कसे पेश करणार, म्हणून तो प्लॅन मी कॅन्सल केला आणि गोकर्णाचा चहा बनवायला घेतला. म्हटलं आता निळ्याचं आपण काय करायचं, घरातल्या सगळ्या निळ्या गोष्टी धुवायला काढूया का. नको यार, नवरात्रीत आपल्याला मस्तपैकी टन 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 उड्या मारण्यासाठी एनर्जी हवी असते, ती ह्या कामात का घालवायची, म्हणून तो प्लॅन पण मी कॅन्सल केला. म्हटलं आता मस्तपैकी निळे कपडे घालूया आणि छान फोटो काढूया आपले, म्हणून कपाट उघडलं आणि कन्फ्युजनच्या डोहात मी उडी मारली. आता निळ्या रंगात मी नेमकं कोणत्या प्रकारचे कपडे घालू, साडी, पंजाबी ड्रेस, अनारकली, स्कर्ट, टी शर्ट, टॉप, कुर्ते, जॅकेट, काय हे कन्फ्युजन असं चाललंच होतं माझ्या मनामध्ये. तितक्यात दुसऱ्या कन्फ्युजनने तिथे उडी मारली की म्हणजे आता ब्लू म्हणजे नेमका कोणता ब्लू, रॉयल ब्लू, नेव्ही ब्लू, ॲक्वा ब्लू, पावडर ब्लू, इंडिगोवाला ब्लू की डेनिमवाला ब्लू, कोणता ब्लू. म्हणजे ना माणसाकडे जास्त चॉईसेस असले ना की त्याचं डोकंच खराब होतं. विचार करून आणि बोलून आता तर माझं डोकंच आउट झालंय, म्हणून मी आता मस्तपैकी तेलाने मसाज करते आणि झोपते. बाय.